प्रेज लॉर्ड, शालोम टू एव्हरीवन. प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. प्रियांनो, काल आपण पाहिलेलं होतं की देवाचा क्रोध कसा पूर्ण होणार आहे. देवाचा क्रोध अजून संपलेला नाही, तर देवाचा क्रोध आता परिपूर्ण होत आहे. तर जे काही आपण पाहतो पवित्र शास्त्र बायबलच्या आधारे, तर देवाच्या संकल्पनेप्रमाणे सर्व काही पूर्ण होणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. तर काय पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येक काम पूर्ण होणार आहे. प्रत्येक कामाची परिपूर्णता झाली पाहिजे. जसं देवाचा क्रोध पूर्ण होणार आहे, तसं सर्व कामे पूर्ण झाली पाहिजे. पहिलं काय पूर्ण झालं पाहिजे? मंदिराचं काम पूर्ण झालं पाहिजे. जकर्याचं पुस्तक याचं 4 अध्याय आणि वचन 9. बुक ऑफ जकरिया चॅप्टर 4 अँड वर्स 9. जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला. त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तू समजशील. जरुब्बाबेल मंदिराचं काम पूर्ण करील. मंदिराचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे. तर मंदिराचं काम देवजोबा परमेश्वर तो पूर्ण करणारच आहे. होय प्रियानो, मंदिराचं काम पूर्ण होणार आहे. जसं मी बोललो, प्रत्येक गोष्टी पूर्ण होणे पाहिजे. 5 गोष्टीची पूर्णता झाली पाहिजे. त्यापैकी पहिलं आपण पाहिलं, मंदिराचे काम पूर्ण झालं पाहिजे. आणि दुसरं, देवाचे कार्य पण पूर्ण झालं पाहिजे. देवाचं काम पूर्ण झाले पाहिजे. योहान 4:34. जॉन द गॉस्पल चॅप्टर 4 अँड वर्स 34. येशू त्यांना म्हणाला, ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. हेच माझं भोजन आहे, हेच माझं अन्न आहे, की ज्या देवाने पित्याने मला पाठवलेले आहे त्याचं कार्य पूर्ण करावे. प्रियांनो, जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जे काम मला दिलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. जे काम आपल्याला दिलेलं आहे, जसं येशू ख्रिस्त म्हणतो, तर त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाला आपलं कार्य पूर्ण करायचं आहे. आणि तिसरं काय, पृथ्वीवर जे काही गोष्टी देवाने आपल्यासाठी नेमून ठेवलेले ते पूर्ण झालं पाहिजे. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय वचन 4. जॉन द गॉस्पल चॅप्टर 17 अँड वर्स 4. जे काम तुम्हाला कराव्यास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. बघा, ज्या वेळेस आपण देवाचे काम पूर्ण करतो, तर त्यावेळेस देवाचं गौरव होत असतं, असंच या ठिकाणी लिहिलेलं आहे. ज्या वेळेस आपण देवाचे काम पूर्ण करतो त्यावेळेस देवाचे गौरव होत असते. प्रभूला धन्यवाद असो. तर आपल्याला दिलेलं काम ज्या वेळेस आपण पूर्ण करतो त्यावेळेस परमेश्वराचं गौरव होत असतो. तर देवाचं गौरव आपल्याकडून झालं पाहिजे आणि त्यासाठी त्याने दिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. आणि 4थं काय पूर्ण व्हायला पाहिजे? देवाने दिलेले सुवार्तेचं काम पूर्ण झालं पाहिजे. सुवार्तेचं काम पूर्ण होणं गरजेचं आहे. आपण वाचूया प्रेक्षितांची कृत्य 20 अध्याय वचन 24. Acts of Apostles chapter 20 and verse 24. मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चित अर्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभू येशू पासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी. जे सुवार्तेचं काम मला दिलेलं आहे ते मी शेवटास न्यावे, म्हणजे मी पूर्ण करावे. आणि त्यासाठी मी माझ्या जीवाची किंमत काहीही लेखत नाही. किती त्रास, किती कष्ट आलं तरी प्रेषित पौल म्हणतो, मी मला दिलेली जी वचनाची सेवा ते मी पूर्ण करण्यासाठी मी मागं पुढं बघत नाही. होय प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या प्रत्येकाला जे सेवा कार्य प्रभू परमेश्वराने दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण केलंच पाहिजे. त्याशिवाय देवाचं गौरव पण होत नाही. तर आपल्याला दिलेली सेवा आपण पूर्ण केली पाहिजे. आणि सरते शेवटी जे 5वं काय पूर्ण झालं पाहिजे? आपलं जीवन पूर्ण झाले पाहिजे. आपले जे जीवन आहे, जीवन पण पूर्ण झालं पाहिजे. 2 तिमोथी 4:7.
2 Timothy chapter 4 and verse 7. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे. माझं काम मी पूर्ण केलेले आहे, धाव मी संपवली आहे, विश्वास राखीला आहे. मी माझे सर्व काम मी पूर्ण केलेले. प्रिय बंधू बहिणींनो, तर या ठिकाणी पौल त्याच्या जीवन यात्रेच्या समाप्तीच्या वेळेस म्हणत आहे, मी धाव आता संपवलेलं आहे. म्हणजे त्याला दिलेले सर्व काम त्याने पूर्ण केलेलं आहे. प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या प्रत्येकाला पण जे कार्य देवाने आपल्याला दिलेलं आहे ना, ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर पिता परमेश्वराचं गौरव करायचं आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर अशा रीतीने या 5 गोष्टी आपल्याला पूर्ण होणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये. या आपण प्रभूच्या चरणाजवळ प्रार्थना करू. प्रार्थनाच्या अगोदर तुम्हाला प्रार्थना विनंती आहे. आम्ही आता नागपूरमध्ये आहोत, तर आमच्यासाठी पण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू अनुग्रहकारी परमेश्वर आहे, कृपेचा देव आहे. येतवर तू आम्हाला सांभाळलंस, अजून सांभाळण्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व काही पूर्ण होणार आहे, सेवा पूर्ण करायची आहे, तुझी इच्छा पूर्ण करायची आहे, आमचं जीवन परिपूर्ण करायचं आहे प्रभू. आणि जी सेवा तू दिलेली आहे ते सिद्धीस न्यायचं आहे. त्यासाठी तू आमच्यावर दया कर, करुणा कर आणि कृपा कर प्रभू. येथवर तू आम्हाला सांभाळलं, अजून सांभाळ, तुझ्या राज्यासाठी तयार कर. येशू ख्रिस्ताच्या गोड आणि मधुर नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.